नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज आवर व्हिडिओ लेक्चर नंबर सेकंड. We are discussing the previous questions from the chapter of wave optics. Okay, again two more examples from the chapter wave optics. First one is from the Maharashtra CET 2023 and the second one is also from the 20. म्हणजे दोन्ही क्वेश्चन्स अतिशय रिसेंट आहे. ओके, 2024ला जे का आता एक्झाम झाली या पूर्वीच्याच एक्झाम्समध्ये 2023ला दोन न्यूमेरिकल्स आलेले आहे. ठीक आहे, दोन्ही न्यूमेरिकल्स पहिला जर बघितलं तर मालूज लॉ इंटेन्सिटीच्या लॉवर डिपेंड आहे. आणि सेकंड क्वेश्चन एक डायग्रामॅटिकली काय म्हणू शकतो, जसं तुम्ही 8वी 9वी 10वीत जॉमेट्रीमध्ये अँगल ऑफ इन्सिडन्स, रिफ्लेक्टेड, रिफ्रॅक्शन या सगळ्या गोष्टीवर तो डिपेंड आहे. ओके, आणि अतिशय इझी आहे. ठीक आहे, डायग्रामॅटिकली आहे. सेकंड क्वेश्चन कसा आहे, डायग्राम, आणि अतिशय इझी डायग्राम आहे. एकदम 9वीतला मुलगाही करू शकतो, इतकी इझी ते डायग्राम आहे. बघा सेकंड क्वेश्चन, पहिला क्वेश्चन solution for the first numerical. A beam of unpolarized light passes through a tourmaline crystal A, then it is passes through a second tourmaline crystal B, oriented so that its principal plane is parallel to that of A. काही हरकत नाही. The intensity of emergent light is I0. ठीक आहे, काही हरकत नाही. Now B is rotated by 45 about the ray. The emergent light will have the intensity. बघा पहिलं काय म्हटलं, समजा एक दोन आपल्याकडं टर्मलाइन क्रिस्टल्स आहे. ओके, दोघांचे जे काही प्रिन्सिपल प्लेन आहे ते पॅरलल आहे. ओके, हा टर्मलाइन क्रिस्टल ए, हा टर्मलाइन क्रिस्टल बी, टर्मलाइन क्रिस्टल बी. ओके, अनपोलराइज लाईट या याच्यातनं पास झाला. ठीक आहे, इथनंही पास झाला आणि इथनंही पास झाला. ठीक आहे, आणि जो काही एमर्जंट लाईट आहे या लाईटची इंटेन्सिटी किती आहे, I0. ओके, चला काही हरकत नाही. ओके, तेच म्हटलं, बीम ऑफ अनपोलराइज्ड लाईट पासेस थ्रू अ टर्मलाइन क्रिस्टल ए. ओके, अँड देन इट इज पासेस थ्रू सेकंड टर्मलाइन क्रिस्टल बी, ओरिएंटेड सो दॅट इट्स प्रिन्सिपल प्लेन इज पॅरलल टू each other. Okay, its principal is parallel to that of A. The intensity of emergent light is I0. जो काही लाईट एमर्ज झाला. ओके, आता काय केलं, 45 डिग्रीनं हा रोटेट केला. ओके, सो व्हॉट विल बी द इंटेन्सिटी ऑफ. ओके, आता याला रोटेट केला. ओके, समजा हा असा काहीतरी 45 डिग्रीनं काय झाला, रोटेट. ओके, थीटा इक्वल्स टू 45 डिग्रीनं जो काही क्रिस्टल बी होता तो रोटेट केला. सो दे आर आस्किंग आत्ता इंटेन्सिटी काय राहते एमर्जंटची ती विचारली. ओके, अकॉर्डिंग टू द, बघा एकदम सिम्पल आहे, अकॉर्डिंग टू द मालूस लॉ वी हॅव फॉर्म्युला I इक्वल्स टू I0 कॉस स्क्वेअर थीटा. ओके, एमर्जंट लाईट हा आय आपल्याला फाइंड आउट करायचा. I0 तुम्हाला गिवनच दिलेला आहे. ठीक आहे, थीटा किती आहे तुमच्याकडे, 45. थीटा किती आहे, 45 डिग्री. कॉस ऑफ थीटा किती आहे, 45. म्हणजे कॉस 45 तुमच्याकडे किती राहते, 1/√2. बस ही व्हॅल्यू टाकायची आहे. देअरफॉर I इक्वल्स टू I0 कॉस 40 किती आहे, 45 1/√2. त्याचं काय आहे, स्क्वेअर. स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर गेट कॅन्सल. देअरफॉर I0 इंटू 1/2. यालाच लिहू शकतो आपण I0 डिवायडेड बाय 2. सो दिस विल बी द एमर्जंट इंटेन्सिटी. ओके, आफ्टर द रोटेटिंग क्रिस्टल बी ॲट अ डिग्री 45 डिग्री द इंटेन्सिटी बिकम्स हाफ. ओके, म्हणजे तो रोटेट केल्यामुळे जी काही एमर्जंट इंटेन्सिटी I0 होती तिच्यापेक्षा कशी झाली, हाफ. अकॉर्डिंग टू द मालूस लॉ. देअरफॉर I0 डिवायडेड बाय 2 will be the option. Okay, therefore the option number first one is correct according to the solution, and the question is from the Maharashtra CET 2023. इतका सिंपल क्वेश्चन होता, काहीच मोठी घटना नव्हती. आता कॉस 45 तुम्हाला तर माहीत राहते यार. ओके, काही मोठी गोष्ट नाही. ओके, बघा आपण अशाच प्रकारे न्यूमेरिकल नंबर सेकंड पण सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. चला बघा, न्यूमेरिकल नंबर सेकंड पूर्ण डायग्रामॅटिकली डिपेंड आहे. न्यूमेरिकल नंबर सेकंड सोल्यूशन बघा. वेन मोनोक्रोमॅटिक लाईट इज इन्सिडंट ऑन अ ट्रान्सपरंट मीडियम ॲट अन अँगल ऑफ इन्सिडन्स I, द रिफ्लेक्टेड लाईट इज कम्प्लिटली पोलराइज. काय हरकत नाही. द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज, बघा एक ट्रान्सपरंट आपण प्लेन कन्सिडर करूया. एक मोनोक्रोमॅटिक लाईट आहे, तो काय झाला, इन्सिडंट झाला. ओके, हा झाला अँगल ऑफ इन्सिडंट I. ओके,
त्याच्यानंतर रिफ्लेक्ट झाला, ओके, आणि त्याचा जो काही पोलराइजली रिफ्लेक्ट झाला, ठीक आहे, आणि काही भाग काय झाला, रिफ्रॅक्ट झाला. हा झाला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. हा काय झाला, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. इथपर्यंत काही हरकत नाही. सो दे आर आस्किंग टू फाइंड द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. हा आपल्याला आर फाइंड आउट करायचा आहे, काही हरकत नाही. आता बघा बघा, हा झाला रिफ्लेक्टेडवाला, ओके, हा झाला अँगल 90 डिग्री, ठीक. हा टोटल किती झाला, हा टोटल झाला 180. वेट अ मिनिट, 90 बरोबर. बघा 180 इक्वल्स टू I प्लस 90, I प्लस 90 आणि प्लस अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर. बघा हा इन्सिडेंट अँगल झाला, ठीक आहे, एक या ॲक्सिससोबत, ओके. हा समजा एक्स ॲक्सिस पकडा, हा वाय ॲक्सिससोबत, ठीक आहे. काही भाग रिफ्लेक्ट झाला, पोलराइजली झाला, ओके, पोलराइज झाला आहे की नाही. ट्रान्सपरंट मीडियम ॲट अन अँगल रिफ्लेक्टेड लाईट इज कम्प्लिटली पोलराइज, म्हणजे जेवढा आला तो तेवढा पोलराइज झाला. त्याच्यामुळे अँगल ऑफ रिफ्लेक्शन, अँगल ऑफ इन्सिडन्स एवढाच राहिला, काही हरकत नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर काही भाग काय झाला, रिफ्रॅक्ट झाला. तर याच्यामध्ये आणि याच्यामध्ये अँगल कितीचा बनला, 90चा. हा झाला, हा रिफ्लेक्टेड आहे परंतु तो पोलराइज कम्प्लिटली झाल्यामुळे तेवढाच झाला. आणि हा झाला रिफ्रॅक्टेड. हा बघा, हा पूर्ण वाय आणि हा वाय प्राईम ॲक्सिस. तर हा टोटल अँगल किती राहणार, 180 डिग्री. किती राहणार, 180. या 180 डिग्रीमध्ये काय काय इन्क्लूड आहे बघा, आय इन्क्लूड आहे, 90 डिग्री इन्क्लूड आहे आणि आर इन्क्लूड आहे. आपल्याला काय पाहिजे, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर. देअरफॉर 180 मायनस 90 प्लस आय इक्वल्स टू अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर, ठीक आहे. 180 मायनस 90 किती राहिला, 90. देअरफॉर 90, आता हा मायनसची साईन, मायनस आय, हा झाला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. देअरफॉर 90 मायनस आय, देअरफॉर 90 मायनस आय डिग्री. Therefore, the option number second is the correct one, and the question is from the Maharashtra CET 2023. Okay, basic diagram आहे, बेसिक 8वी 9वी 10वी आपलं कुठेतरी झालंच असणार. मी नेहमी 8वी 9वी 10वी 8वी 9वी 10वी म्हणतो, परंतु आहेच ते, त्या गोष्टी आपण तिथे शिकलेलाच आहे, ओके. त्या गोष्टी आपण तिथे शिकलोच, म्हणूनच आपण तो भाग रिपीट करतो. तुम्हाला जर आपला उपक्रम आवडत असेल तर नक्कीच मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.